आजची धम्मदेशना अभिधम्म, सती, प्रज्ञा आणि बोधांगावर आधारित आपण श्रवण केलेले आहे. जे जे या धम्मदेशनेमध्ये सांगितलेले आहे हे सर्व त्रिपिटकातील सुत्त पिटक, अभिधम्म पिटक याच्या अभ्यासानुसार सांगितलेले आहे. आपणही प्रत्यक्षपणे त्रिपिटकाचा अभ्यास करावा. सुत्त पिटक, अभिधम्म पिटक त्याचे अध्ययन करून आपणही आपली ध्यान साधना वाढवू शकता आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून आपण दुःख मुक्त होऊ शकता. आजच्या या धम्मदेशनेच्या शेवटी मी सर्वांना आदरपूर्वक सांगतो की